आता आम्ही भितून गेल्ले तेन्ना साहेबान सांगला की जशें कालांगूट पुलीस स्टेशनात केला सेम सेक्शनां तेंच्यांनी घेतलेली आसा आनी ते जे कोण कल्प्रिट आहा आता सध्या जे फर्स्ट साइड उखल्ल्या तेंचेर FIR जाल्ली आसा आनी ते सगळे भितून आसा. सो साहेबान एक 8 दिसाचो टायम मागला. साहेबूय पॉझिटिव्ह आहा की बाबा तांकां आमी ऑलमोस्ट तांकां क्लू मेळिल्लो आसा कोण आनी कितें पळय तो. सो दोनूय पुलीस स्टेशनां आमकां एकाच वक्तार सगळ्याक कळयतली या प्रेस मिडिया माध्यमाच्या कळटले कल्प्रिट कोण पळय तो. हे जे कोणी देश द्रोहपणा केल्या ती कळटली. आणि साहेब आम्ही तुमचे कडेन मागता की बेगीनच्या बेगीन हो कल्प्रिट लोकांच्या मुखार हाडचो आणि अख्ख्या गोंयाक तेजे तोंड दाखोवचें जावन नांव कळचें की कोण हें केला पळय ते. 75 वर्सां नंतर स्वातंत्र्याच्या अजूनही देशद्रोही आमच्या भितर आसात आणि कोण आसात ते कळोंक जाय जनतेक. गोंया शांत स्टेट म्हणून आख्ख्या दुनियेक फामाद पूण असले देशद्रोही प्रमाण जातली हे आमी स्वप्नांत पासून चिंतूंक नासले. ताका लागून साहेबा कडेन मागता जाता तितली कडक तेचेर एक्शन घेवची, सेक्शनां लावची आणि पूर्ण गोंयकारांच्या फुडल्यान तेचे चेहरे दिवचे, धापपाचे ना. तेचे फोटो सरळ तकलेक घालचे आनी तोंड दिसोंक जाय. हे कल्प्रिट आयज हे लोक म्हणटा बारीक गजाल, ही बारीक गजाल न्हू, ही वाळी लागून आमच्या फुडल्या भुरग्यांक जगणे मुश्कील जाताले गोंयांत. आमी देशप्रेमीक उलो मारलेलो आहा आनी देशप्रेमी आयज जमलेले आसा आनी पुलीस स्टेशनाचेर येवन आमी PI कडेन न्याय मागता, तो आमकां न्याय दिवचो. ही कीड आतांच चेचून दवरली जाल्यार फुडें त्रास जावचो ना. हो चेहरो आनी त्याच्या फाटल्यान आसले देशद्रोही हे मात्र उक्ते जावंक जाय.